सर्वसामान्य माणसांपर्यंत सोप्या भाषेत विज्ञान पोहोचलं तरच विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होईल. विज्ञानाबद्दल विस्तृत लिखाण होणं गरजेचं आहे. विज्ञान समजलं तर अंधश्रद्धेच्या प्रथांना आळा बसेल, असं प्रतिपादन राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख रघुनाथ कडाकणे यांनी केलं. अक्षरदानांच्या वतीनं आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या स्मरणार्थ कोल्हापुरातील अक्षरदालांच्या वतीनं राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली. या स्पर्धेत बार्शीच्या सुनील विभूते यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कोल्हापूरच्या दीपक कुंभार यांना दुसरा क्रमांक तर कराडच्या अशोक पुंडे यांनी तिसरा क्रमांक मिळवला. मुंबईच्या प्रज्ञा जांभेकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के आणि राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख रघुनाथ कडाकणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं. यावेळी डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. विज्ञानापासून तयार झालेल्या असंख्य साधनांचा आपण पुरेपूर उपभोग घेत आहोत, पण अनेकांनी अजूनही विज्ञान समजून घेतलेलं नाही. खरं तर सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनं सोप्या भाषेत वैज्ञानिक लिखाण होणं आवश्यक आहे. निराधार आणि अवास्तव कल्पनाविलास चालणार नाही. त्यामुळं विज्ञानाविषयी अत्यंत सोप्या भाषेत लिखाण होणं गरजेचं आहे, तरच अंधश्रद्धेला रोखता येईल, असं त्यांनी नमूद केलं. जयंत नारळीकरांचं कार्य जगभर पोचलंय, पण त्यांच्या पहिल्याच स्मृतिदिनाविषयी म्हणावी तेवढी कुणाला स्मृती राहिलेली नाही, अशी खंत डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डी.टी. शिर्के यांनी वैज्ञानिक शोध आणि विज्ञानाचं महत्त्व याबद्दल मांडणी केली. पत्रकार समीर देशपांडे यांनी स्पर्धा आयोजनामागील उद्देश सांगितला. यावेळी अमेय जोशी, बाळ पाटणकर, जी.पी. माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.